आता प्रश्न येतो, वर्किंग महिलांना मेंटेनन्स मिळते का? हा एक मोठा गैरसमज पसरवला गेला आहे की पत्नी कमवत असेल तर तिला काहीच मिळत नाही. बॉम्बे हायकोर्टचा लेटेस्ट स्टँड 2025चा खूप स्पष्ट आहे. जर तुमची सॅलरी पतीच्या तुलनेत खूप कमी असेल तर तुम्ही सप्लिमेंटरी मेंटेनन्स मागू शकता. जर तुम्ही मुलासाठी नोकरी सोडली असेल तरीही तुम्ही पूर्ण मेंटेनन्सची हक्कदार आहात. फक्त अर्निंग कॅपॅसिटी म्हणजे कमविण्याची क्षमता असणं तुमचा हक्क संपवत नाही. महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठा दिलासा. अलीकडच्या काळात अनेक हायकोर्टांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की पती शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तर तो बेरोजगार आहे किंवा काम नाही असा बहाणा करू शकत नाही. महाराष्ट्रात कोर्ट खूप कठोर भूमिका घेत आहे. तो स्वतःला बेरोजगार सांगत असला तरी कोर्ट त्याची पोटेन्शियल अर्निंग म्हणजे कमवण्याची क्षमता पाहून मेंटेनन्स ठरवते. म्हणजेच आता पती पैसे नाहीत असं सांगून सुटू शकणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, 60 दिवसांचा नवीन नियम. 2025च्या नवीन नियमांनुसार सेक्शन 144 मधली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता कोर्टाला तुमच्या इंटरिम अर्जावर 60 दिवसांच्या आत निर्णय द्यावा लागतो. जर पती मुद्दाम कोर्टात हजर राहत नसेल किंवा उशीर करत असेल तर कोर्ट त्याच्या विरुद्ध एक्स पार्टे म्हणजे त्याच्या अनुपस्थितीत आदेश देऊ शकते आणि त्याची सॅलरी किंवा बँक अकाउंट थेट अटॅच म्हणजे जप्त करू शकते. म्हणून गप्प बसू नका. जर बोलणी करून मार्ग निघत नसेल तर कायद्याचा आधार घ्या. हा तुमचा हक्क आहे, भीक नाही. मला आशा आहे की या व्हिडिओमुळे तुम्हाला हिंमत मिळाली असेल. जर तुम्ही महाराष्ट्रात असाल आणि कायदेशीर मदतीच्या दिशेने पहिलं पाऊल उचलू इच्छित असाल तर हा व्हिडिओ पुन्हा बघा आणि पॉइंट्स नोट करून ठेवा. जर तुमच्या मनात कोणतीही शंका असेल, मग ती लॉयर फीसबद्दल असो किंवा कोर्ट लोकेशनबद्दल असो, खाली कमेंटमध्ये लिहा. मी तुमची मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमचं एक शेअर एखाद्या असहाय्य महिलेचं आयुष्य वाचवू शकतं. आणि हो, असेच अपडेटेड व्हिडिओंसाठी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या हक्कासाठी लढा. मी तुमच्या सोबत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत भेटूया.